सेनापती संताजी हे माझं पुस्तक आहे. शंभूराज चक्रवर्तीचा प्रतिशोध. त्याचं हिंदी ट्रान्सलेशन करत होतो आणि हिंदी ट्रान्सलेशन करताना माझं हिंदी चांगलं आहे पण एवढं चांगलं नाही, आपल्यासारखंच आहे. पण त्याच्यामध्ये बरेचसे शब्द अडचण येत होती आणि बरेच शब्द अडत होते. मग मी याचा वापर केला आणि बऱ्याचशा शब्दांमध्ये मला त्याचं उत्तरं पण मिळाली आणि वाक्यरचना पण सुंदर मिळाल्या काही काही. अर्थात त्या वाक्यरचनेप्रमाणे आपल्या लेखकाच्या मनातली भावना त्या लेखात उतरूच शकत नाही आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्याला भावनात्मक जो आहे इमोशनल टच तो आपल्या लेखणीशिवाय येऊ शकत नाही. आपण मोबाईल आहे आपल्याकडे, आपण लिहित असताना मोबाईलवरती बऱ्याच वेळा लिहितो. पण मोबाईलमध्ये लिहिलेला लेख आणि तुम्ही हाताने लिहिलेला लेख याच्यामध्ये प्रचंड फरक आहे, खूप फरक आहे. कारण आपण ज्यावेळेस हाताने लिहितो त्यावेळेस आपला मेंदू, आपलं मन आणि आपल्या भावना याचं सगळं एकत्रीकरण होतं आणि त्यातनं ते शब्द स्फुरतात आणि ते शब्द आपल्या लेखात किंवा कवितेमध्ये उतरतात. यामध्ये काय आहे की आता जोपर्यंत प्रचंड डाटा त्याच्यामध्ये जात नाही आणि प्रचंड संग्रह म्हणजे शब्दांचा आणि तोपर्यंत होत नाही, तोपर्यंत याचा वापर इतक्या चांगल्या रीतीने होणार नाही. आता AI म्हणजे काय, इट्स अ मशीन सिस्टम. इट थिंक्स, लर्न अँड मेक डिसिजन्स ॲज लाईक ह्युमन ब्रेन. ही याची सोपी भाषा, सोपी व्याख्या आहे. माणसाच्या मेंदूप्रमाणे ते काम करणार, सगळं होणार, पण डाटा रिट्राईव्ह करताना त्याच्यात भावना नसतात. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस यायचं आता सरांनी खूप चांगलं सांगितलं की अमेरिकेमध्ये तशा प्रकारचे टूल्स आलेले आहेत, आपल्याकडे पण ते टूल्स आलेत. निश्चितपणे वाङ्मय चौधरी पण थांबेल आणि जो आपल्याला वेळ लागतोय ट्रान्सलेशनला असेल किंवा व्याकरणाची शुद्धीकरण असेल किंवा आपल्याला बऱ्याच वेळा DTP केलेलं जर मॅटर असतं आपलं, ते आपण कोणाकडे तरी शुद्ध लेखन वाचण्यासाठी देतो, लिहिण्यासाठी देतो, त्याच्यामध्ये जो वेळ चालला आहे तो वेळ निश्चितपणे कमी होईल आणि जास्तीत जास्त ज्ञानाचं भांडार मराठीमध्ये जास्तीत जास्त लेखक, जास्तीत जास्त कवी पुढे येतील. जशी इंग्रजी भाषा जागतिक झालेली आहे तिथपर्यंत जरी नसलं तरी मराठीचा एक चांगल्या प्रकारचा प्रसार होण्यासाठी याचा खूप चांगला वापर. धन्यवाद. तर फक्त याच्यामध्ये असं आहे की ट्रान्सलेशनचा विषय आला, तो पण मी ॲड करून देतो याच्यामध्ये. मगाशी मी जे बोललो मराठीतून हिंदीत ओके होतं, पण हिंदीतलं मराठीत करायला गेलं की काही ठिकाणी अर्थाचा अनर्थ होतो. तो एक मुद्दा धरा. आता फार गंमत आहे बघा, माझ्या बाजूला बसले अमेरिकन एज्युकेशन सिस्टीम, ज्यांनी सांगितलं अमेरिकामध्ये कशी AI वापरला जातो आणि मी भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम, तर भारतातली अतिशय वाईट परिस्थिती अशी आहे की 70% 7वीच्या मुलांना, 70% 5वीच्या मुलांना दुसरीचं ज्ञान आहे. ही असरचा रिपोर्ट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आणि मराठी विद्यार्थ्याला 5वीचा मराठी मुलाला 5वीचा वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. मग इथं AI काय करतो आणि तुम्ही जे म्हणालात की व्याकरण आणि या सगळ्या गोष्टी, गुगलचा रीड अलाउड नावाचा एक ॲप आहे, मराठीमधला आहे तो. त्या मराठी, गुजराती 4-5 भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये बनवलेला, त्याचा वापर करून जो 3 वर्षाचा लर्निंग गॅप होता तो AI लर्निंग टूल्सचा वापर करून आम्ही तो 4 महिन्यामध्ये कमी केला. त्या 5वीच्या मुलाला 5वीचंच वाचता यायला लागलं विदाऊट टीचर, कुठल्याही शिक्षकाचं संबंध नसताना आम्ही प्रयोग केला. त्यामुळे तंत्रज्ञान हे वापरण्यासारखं आहे. जर तुम्ही इथं खास युथ बसते, तुम्ही जर फक्त भाषांतरासाठी AI वापरत असाल, मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे काय, तुम्हाला एवढा समुद्र दिलाय आणि तुम्ही एकदम क्षुल्लक गोष्टीसाठी वापरताय. म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये सुप्रीम कोर्टचे जज म्हणून ते AI अपॉइंट केले जात आहे. त्यामुळे जितकं कॉम्प्लेक्स, मी आता बसल्या बसल्या AI इज नथिंग बट अ प्रॉम्प्ट. ओके, तुम्ही प्रॉम्प्ट कसे टाकतात, मी एक साधा प्रॉम्प्ट टाकला होता पण त्याला आपण भारी कसा करू शकतो. मी म्हटलं की तू म्हणजे AI, आपण मराठी विश्व संमेलनाचे आयोजक आणि अध्यक्ष आहोत. आयोजक आणि अध्यक्ष बसला असं माफ करा, 2 मिनिटं तुमचं अधिकार मी AI ला देऊन टाकतो. आपण मराठी विश्व संमेलनाचे आयोजक आणि अध्यक्ष आहात. या भूमिकेतून मराठी संस्कृतीतील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन
यशस्वीपणे बनवण्यासाठी आपण कोणत्या अभिनव आणि प्रभावी योजना आखाल याचा सविस्तर आराखडा सादर करा. यामध्ये प्रदर्शन स्थळाची निवड, वस्तूंचे संकलन, प्रचार प्रसार, अतिथींचे आमंत्रण, कार्यक्रमाची आखणी आणि एकूण व्यवस्थापन याचा पैलू समावेश असावा. अतिशय डिटेल त्यांनी दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, पहिले भांडारकर इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करा, ऐतिहासिक महत्त्व संशोधन तिथून तुम्हाला मिळेल, पुरेशी जागा पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रह इथं आलेले माझ्यामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट करा. नागपूरचं रमन सायन्स सेंटर, कोल्हापूरचं राजेशी हाऊस एकदम डिटेल दिलं. मग पुरातन काळ, वेदांपासून तर पेशवाईपर्यंत, संत साहित्यापासून शिल्पकला, स्वातंत्र्य चळवळ आणि साहित्य, लोकसंस्कृती, कला, इतकं डिजिटल गॅलरी, खूप हस्तलिखित म्हणजे ज्ञानेश्वरी, दासबोधाच्या मूळ प्रती, शिवकालीन शासकीय पत्रव्यवहार, खूप डिटेल मी याच्यात खर्च करणार नाही. पण अडचण कुठे होते बघा, गंमत बघा कुठे होता. हा 70% बरोबर देतो. यांनी कोण कोणाला बोलवायचं वगैरे सगळं सांगितलं. प्रिंट मीडिया वगैरे, मग लोकसत्ता, सकाळ वगैरे वगैरे सगळ्यांना बोलवा. अतिथी, मग उद्घाटनाला पंतप्रधान, मग महाराष्ट्र मुख्यमंत्री, केंद्रीय वगैरे. आता खाली त्यांनी गंमत केली. साहित्यामध्ये डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर जयंत नार्वेकर, आशा भोसले, लता मंगेशकर फॅमिली. आता एआयला हे माहिती नाही आहे श्रीराम लागूंना जवळ इतके वर्ष झालेले. तर ही तो तुम्हाला 70 ते 80% तुम्हाला 20-30% आपला विचार करायचा. पण तुम्ही काय प्रश्न टाकता त्याच्यावर ॲक्युरसी येते. तुमचा प्रश्न जसा चांगला, त्यामुळे अमेरिका असो, जसं आता सांगितलं क्रिटिकल थिंकिंग. हो, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न सोडवण्याचं कौशल्य तुमच्यात पाहिजे. ज्या विद्यार्थ्याकडे, ज्या माणसाकडे प्रश्न कसे विचारायचं हे कौशल्य आहे, तो AI वर असा मस्तपैकी त्याला काय वाढून होईल. आणि ज्याला माहितीच नाहीये प्रश्न कसे विचारायचे, त्याला AI म्हणजे काय, ठीक आहे ट्रान्सलेट करतं, हे करतं, असं वापर केला जाईल. त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध ती करण्यासाठी याचा वापर करता येईल. जर वराडी आहे, आपली ऐराणी आहे, या बोली भाषा ज्या आहेत त्या जितक्या जास्त डिजिटल तुम्ही संग्रहित कराल तेवढं AI उत्तर देईल. 11 लॅब तुम्हाला माहिती असेल, विविध म्हणजे सरांचं पुस्तक जे आहे, जर तुम्हाला ते डिजिटल ऑडिओमध्ये करायचं असेल तर तुम्हाला 11 लॅबला जावं लागतं. 11 लॅबमध्ये सगळे भाषा जी आहे ते सगळे फॉरेनचे आहे, जे मराठीतून बोलतात. ते सर जसे बोलतात तसा तो आवाज येतो, बरोबर की थोडं. तर तुम्हाला मराठीचे कंटेंट, आवाजाचा कंटेंट हा जास्तीत जास्त टाकावं लागेल. म्हणून मराठी जर आपल्याला अजून डिजिटली स्ट्रॉंग जेवढी आपण करू तेवढं मला असं वाटतं जास्तीत जास्त होईल आणि उपयोग साधा चांगला होईल. जर तुमचं मत सांगा. हो, सचिन सरांनी उदाहरणासह सगळं सांगितलं. बघा, माझा विचार करण्याची माझी पद्धती की एखादी गोष्ट होते तर ती का होते, कॉज अँड इफेक्ट किंवा कार्यकारण भाव याच्यावर विचार करणं फार महत्त्वाचं आहे. सर, आपला प्रश्न होता की शुद्धता म्हणजे अशुद्ध शब्द येतात किंवा हिंदीच्या तुलनेत मराठीचा सर अशुद्ध शब्द नाही, चुकीचे चुकीचे शब्द आणि मराठीच्या बाबतीत भाषांतर तितकंसं होत नाही, हा मूळ प्रश्न आहे. आणि सरांनी सांगितलं, डॉक्टर श्रीराम लागूंचं उदाहरण त्यांनी तिथे दिलं. हे बघा, याच्या मागे कारण जर आपण शोधलं तर मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिकल डेटा सांगू शकतो की डिमांड अँड सप्लाय, ज्याला आपण मागणी आणि पुरवठा यामध्ये ज्यावेळी तफावत जाणवते त्यावेळी अशा गोष्टी का घडतात. तर 2011 जी जनगणना झालेली आहे भारताची, त्यानंतर आपली झालीच नाही, तर त्यानुसार 8.5 कोटी मराठी भाषिक आहेत भारतामध्ये. आणि पुढे एथनॉलॉग्स म्हणून जी काही संस्था आहे त्यांनी 2024ला एक सर्वे केला. त्यानुसार जवळजवळ 9.5 कोटी जगभर मराठी भाषिक आहेत किंवा भाषा बोलतात. आता हे एक झालं की लोक किती आहेत मराठी भाषिक. दुसरीकडे बघा की साधारणतः आपण म्हणतो की आपल्याकडे आता 8.5 अब्ज लोकसंख्या आहे. यातले 2024मध्ये एक सर्वे झाला आहे IAMAIचा. त्यांनी सांगितलं की 57 ते 60% लोकांना इंटरनेट आता ते वापरत आहेत. आणि आपल्या भारतामध्ये तर आपण जवळजवळ 1 अब्ज लोक आता इंटरनेटचा वापर करत आहेत. म्हणजे स्टॅटिस्टिक्स मी याच्यासाठी सांगितलं की पुढे बघा, मराठीचा कन्व्हर्जन रेशो, कन्व्हर्जन म्हणजे काय की मागणी केली आहे पण पुरवठा किती आलाय, त्याला म्हणतात कन्व्हर्जन रेशो. तर आपल्या मराठीचा जो कन्व्हर्जन रेशो आहे
म्हणजे 57% लोकांना त्यांच्या मातृभाषेमधून उत्तरं पाहिजेत, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान सगळं पाहिजे, परंतु कन्व्हर्जन रेशो जो आहे मराठी भाषेचा हा फक्त 0.1% आहे. म्हणजे असं समजा की तो नसल्याच जमा आहे. आपण जे आता मराठी आपल्याला मिळतंय तंत्रज्ञानातून किंवा AI मध्ये, हे नसल्याच जमा आहे. मग आता हे का होतंय हे जर आपल्याला बघायचं असेल तर सर्वात मोठं कारण सरांनी आता जे सांगितलं की मराठीचा कॉर्पस नाहीये, मराठीचा जो डेटा सेट आहे तो इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेला नाहीये. मला वाटतं आपल्या मुख्य प्रश्न हा AI किंवा मराठी असा नाहीये, तर मराठी आतापर्यंत ज्या नाशिक नगरीत आपण बसलोय, कुसुमाग्रजांच्या, तात्यासाहेबांच्या, या सर्व मंडळींनी पूर्वसुरूंनी मराठी लोकांपर्यंत नेली, जनतेपर्यंत नेली. म्हणून आज तुम्ही आम्ही हे कार्यक्रम करतोय. आता आपल्या पुढे कर्तव्य हे आहे की ही मराठी यंत्रापर्यंत न्यायची आहे. मानवापर्यंत नेण्याचं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलं. आपल्याला आता ह्या आधुनिक जगतामध्ये, AIच्या युगामध्ये ती यंत्रापर्यंत न्यायची आहे. म्हणजे इथे बरेच शासकीय लोक बसलेले आहेत, म्हणून मी मुद्दामून बोलतो, फार काळजीपूर्वक बोलतो की जेव्हा नवीन GR येतो किंवा नवीन काही कायदा पास होतो किंवा नवीन तुमचे डॉक्युमेंट्स पब्लिक डोमेनमध्ये जातात, स्कॅन करतात आणि अपलोड करतात PDF, बरोबर आहे? किंवा आपण सुद्धा, तुम्ही आम्ही ज्यावेळी फोटो किंवा एखादी व्हिडिओज म्हणजे कुठलेही सिंगल कमेंट न करता अगदी ब्लाइंडली न बघता आपण फॉरवर्ड करून देतो, तर याला टॅगिंग होत नाही, हा डेटा कॉर्पसमध्ये जात नाही. म्हणून टेक्स्च्युअल फॉर्मॅटमध्ये, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्याचं प्रॉपर मेटा डेटासह ते गेलं पाहिजे. तुम्हाला मला ते कळतं, कारण आता मी तुमच्यासोबत बोलतोय, तुम्ही माझी देहबोली, मी नाही बोललो तरी तुम्हाला ती भाषा कळेल. यंत्राला ते कळत नाही. यंत्राला फक्त भाषा म्हणजे टेक्स्ट किंवा ज्या डेटा फॉर्मॅट्स आहेत आणि त्याचा जो मेटा डेटा, टेक्नॉलॉजीमध्ये मी जात नाही जास्त, टेक्नॉलॉजी ते फार महत्वाचं. हा, कॉर्पस. तर AI कसं काम करतं, मला वाटतं माझे अनेक तरुण मित्र बसलेले आहेत, त्यांना मी सांगू शकतो. खरं त्याचं एक वेगळं सेशन होईल, मी 24 तास त्यात काम करतो. परंतु तुम्हाला सांगतो, अक्षर म्हणजे बिट्स, बाईट्स, त्याच्यानंतर अक्षर, आणि अक्षर जोडल्यावर शब्द प्रयोग होतो, अनेक शब्द प्रयोग जोडल्यावर वाक्य, आणि वाक्याचा एक पॅरेग्राफचं पुढे पान तयार होतं, पानाचे चॅप्टरचे पुन्हा पुस्तक तयार होतं. अशा पद्धतीने सगळी साहित्य संपदा, आणि यंत्राला सुद्धा त्याच पद्धतीने ते समजते. विभक्ती, प्रत्यय, वाक्प्रचार किंवा तुमचा जे काही व्याकरण आहे त्याचा भाग यानुसार समजते. आणि म्हणून आपण जेवढं चांगल्या पद्धतीनं त्याचं डेटा फॉर्मॅटिंग करू, मेटा टॅग्स त्याला देऊ, त्या पद्धतीने आपला डेटा सगळा इंटरनेटवरती जाणार आहे. आणि तो गेला की मग तो आपल्याला उपलब्ध होणार आहे. म्हणजे इतकं सोपं आहे ते. जर ते काय म्हणतो ना आपण की आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल असं म्हणतो ना, तो प्रकार आता सध्या आपल्या मराठी भाषा इंटरनेटवर चुकीची किंवा कंपॅरिझन मध्ये तुलनेने कमी मिळण्याचं ते मुख्य कारण आहे. मला आणखीन याच्यात एक मुद्दा जोडतो मी. मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यांचा संगम होण्यासाठी काही अडचणी आहेत का? म्हणजे आता बघा, मी जळगाव भागातला आहे तर मी खानदेशी बोलतो, कोकणातला असेल तर मालवणी बोलणार आहे, विदर्भातला असेल तर मराठी बोलतो. भाषेनुसार आपल्या मराठी भाषा जरी आपण म्हटली तरी विभागानुसार किंवा प्रांतानुसार आपल्या भाषेतले शब्द पण बदलतात. या ज्या अडचणी आहेत, व्याकरण तर आहेच त्याच्यामध्ये, व्याकरण हा खूप डीप केल्यानंतरचा प्रश्न आहे. वरवरचा प्रश्न आपला भाषा साधर्म्य नाही आहे, मालवणीतले शब्द वेगळे, विदर्भातले वेगळे, तर यांचा संगम कसा होईल याबद्दल पण सांगा, तुम्ही सांगा. तर जसं सर तुम्ही बोलले, तर आमचा एक बेसिक एक प्रोजेक्ट होता ज्याच्यामध्ये आम्हाला डेटा म्हणजे मराठीमध्ये AIचा जो डेटा आहे तो कमी आहे, तो जाणवला. तर आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलं म्हणजे सो दॅट आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्या कॉर्पसमध्ये. तर एक POC प्रोजेक्ट होता आमचा, ज्याच्यामध्ये हँड रिटन कास्ट सर्टिफिकेट्स होते खूप जुने, तर त्यांचं डिजिटायझेशनचा प्रोजेक्ट होता. तर आता मराठीचा जो डेटा सेट आहे जे इंटरनेटवरती आहे, अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे प्रिंटेड आहेत. म्हणजे जास्ती हँड रिटन खूप म्हणजे क्वचित भेटलं तुम्हाला, जसे दोन तीन पण 1000-2000 पानं भेटते, बरोबर. पण त्याच्यासाठी आता लोकांना काय करायला लागणार आहे की कंपन्यांना की
हा डेटा आधी तर गॅदर करायचा. जसं तुम्ही सर बोलले की आपल्याला डेटा क्वालिटी पण असायला पाहिजे. असं नाही की आपण त्याच्यात काही पण डेटा टाकला तर मग ते मॉडेल पण तसंच ट्रेन होईल. हा, म्हणजे आपल्याला उत्तरं चुकीची मिळतात त्यात कारण असं आहे की आपण फीडच चुकीचं करतो, Exactly. असं होऊ शकतं. करेक्ट. तर मग त्याच्यासाठी जे एफर्ट्स आहेत तर ते कंपनीमध्ये बसून डेटा लेबलिंग एक काम असतं ज्याच्यामध्ये जे ह्युमन इव्हॅल्युएटर्स जे बसून ते एक लेबल करतात. तर आता आम्ही जे एफर्ट टाकले होते ते होतं की आम्हाला हँड रिटन टेक्स्ट भेटायचं मराठीत. तर ते आम्ही बसून ते हे केलं, त्याला ट्रेनिंग केलं. आणि त्याच्यानंतर जर हळूहळू थोडंसं मॉडेल जेव्हा आम्ही ट्रेन केलं तेव्हा ते मॉडेल शिकत गेलं आणि मग आता तो हँड रायटिंगमध्ये पण हे करू शकतो, एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे OCR स्कॅनिंग आपण म्हणतो. येस. आता यांनी जे सांगितलं योगीजी म्हणत होते, आता मला माहित नाही आपण आता किती इथे इंटरनेट मिळतंय, आपण त्यालाच विचारू. आणि भाषा म्हणजे जसा आता कॉर्पसचा विषय निघाला की काय अडचण येते बघा, आपण जस्ट विचारू त्याला. नमस्कार, तुम्हाला कवी किशोर कदम माहिती आहेत का? किशोर कदम म्हणजे आपल्या सौमित्र नावाने प्रसिद्ध कवी आणि लेखक. त्यांची कविता साध्या, भावनिक आणि खूपच मार्मिक असते. त्यांचा साधेपणा आणि माणुसकीचा सूर लोकांच्या मनाला भिडतो. त्यांच्या कवितांमध्ये जीवनाचे सूक्ष्म अनुभव आणि सामाजिक भान दिसून येतं. अच्छा, मग किशोर कदम यांच्या शैलीमधली मराठी भाषेवर एखादी कविता तुम्हाला बनवता येऊ शकते का? हो, नक्कीच. मी त्यांच्या साध्या पण भावपूर्ण शैलीत मराठी भाषेचं सौंदर्य कवितेतून मांडू शकतो. तुम्ही विषय किंवा काही ठळक भावना सांगितल्यास त्यात भर घालता येईल. विषय कुठला द्यायचा मी विचारतोय, काय विषय कुठला द्यायचा? आई या विषयावर कवी सौमित्र किशोर कदम यांच्या शैलीतली कविता बनवा. आई म्हणजे घराचा उबदार कमर. तिच्या कुशीत झोपलं की सगळं जग विसरायला होतं. तिच्या शब्दांमध्ये एक एक मिनिट थांबा, हे मालवणीतून होईल का? हाय, अगदी मालवणी मधल्या मायेची झलक देतो. आई म्हणजे घराचं सुगंधित कवर. तिच्या कुशीत खूप चर्चा होऊ शकते. मुद्दा हा आहे की जेवढ्या उपभाषांचा डिजिटल हे जर आपण एकदम 1800 काळातले कवी घेतले आणि त्यांच्या शैलीत करता आलं तर नाही. कवी किशोर यांची सर्व कविता या डिजिटल उपलब्ध आहेत म्हणून तो निर्णय घेऊ शकतो आहे. म्हणून हा जो मुद्दा आहे की आपल्याला आता त्याच्या शैलीत पण तसं कॉपी करता येईल का? तसं होऊ शकत नाही. प्रत्येकाचं स्वतःचं एक सृजनशीलता असते, आपण ती कॉपी करू शकत नाही. पण आपल्याला मुद्दा एकच आहे की मराठी भाषा आपल्याला पुढे आणण्यासाठी सातत्याने डिजिटल याची मागणी 0.1